ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। सूर्यदेवांच्या प्रकाशाचे पहिले किरण या भारताच्या पावन भूमीवर पडले आणि सारं ब्रह्मांड शंख आणि बासरीच्या नादानं मंत्रमुग्ध झालं. गोकुळातल्या श्रीकृष्णाच्या बाललीला पाहून सारं भारतवर्ष त्याच्या लीलांमध्ये रंगून गेलं. एक आध्यात्मिक सत्य साऱ्या वातावरणात नवचैतन्य निर्माण करतं. भगवान श्रीकृष्णांचा अवतार हा दुष्टांच्या संहारासाठी तर झालाच, तितकाच भक्तांच्या उद्धारासाठीही झाला. या अवतारामुळेच प्रेमाचं बीज पेरलं गेलं, समानतेचा उपदेश मिळाला. स्वार्थ कोणालाही आंधळं बनवतो. अत्याचारी कंसाच्या बाबतीतही असंच झालं. कंसाची बहीण देवकी हिच्यावर त्याची खूप माया होती. देवकीचं वसुदेवाशी लग्न झालं तेव्हा तो स्वतः म्हणजे कंस त्यांच्या रथाचा सारथी बनला. पण तेव्हाच ती अतिभयंकर आकाशवाणी झाली. कंसाचा वध करणारा हा देवकीचा 8वा पुत्र असेल हे समजलं. कंसाने वसुदेवासहित देवकीला तुरुंगात डांबलं. इथेच जगताचा तारणहार श्री विष्णूने श्रीकृष्णाच्या रूपात जन्म घेतला आणि देवकी वसुदेवाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. या बाळाला कसंही करून वाचवायचंच हा विचार करून वसुदेव त्याला एका टोपलीत घेऊन गेला आणि यमुना पार करून नंदाघरी यशोदेच्या खुशीत कृष्णाला ठेवून निघालाही. गोकुळात हरीने जन्म घेतला आणि साऱ्या गोकुळवासियांच्या आनंदाला उधाण आले.
यशोदेला जाणवलं, ते कृष्णाच्या या लीलेनं. मग कान्हाचं देवत्वही यशोदेच्या ममत्वापुढे फिकच पडलं. संपूर्ण गोकुळ नगरी श्रीकृष्णाच्या अनेक लीलांनी मोहून जात होती. कान्हा आपल्या गोपांना घेऊन घरोघरी जाऊन चोरून दही, दूध, लोणी खात असे. आणि मग या गवळणी ही गाढाणी यशोदेला सांगत आणि यशोदा आपल्या कान्हाला शिक्षाही करीत असे. आता इकडं राहू नको. गोविंदा रे गोपाळ, गोविंदा रे गोपाळ, यशोदेच्या धान्या बाळ. गोविंदा रे गोपाळ, गोविंदा रे गोपाळ. आला रे आला गोविंदा आला, गवळ्याच्या बोरीनु जरा मटकी सांभाळा. आला रे आला गोविंदा आला, गवळ्याच्या बोरीनु जरा मटकी सांभाळा. गोविंदा रे गोपाळ, गोविंदा रे गोपाळ. आला गोविंदा आला, गवळ्याच्या बोरीनु जरा मटकी सांभाळा. आला रे आला गोविंदा आला, गवळ्याच्या बोरीनु जरा मटकी सांभाळा. टेन्शन नाही लेता ये बंदा, किती पण उंचावर बांधा. टेन्शन नाही लेता ये बंदा, किती पण उंचावर बांधा. हे राग करायचा नाही औंधा, आला कहाकरांचा गोविंदा. गोविंदा रे गोपाळ, यशोदेच्या धान्या बाळ. गोविंदा रे गोपाळ, गोविंदा रे गोपाळ. तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा. घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा. यमुनेच्या तीरी गोपांसह श्रीकृष्णाचा चेंडूचा खेळ रंगला. यमुनेतील कालिया आपल्या विषानं सारं पाणी विषारी करतोय आणि त्याचा त्रास साऱ्या जीवांना होतोय हे पाहिल्यावर श्रीकृष्णाने कालिया नागाला धडा शिकवण्यासाठी ही लीला केली. कृष्णं वन्दे जगद्गुरुं वन्दे कृष्णं. कालिया मर्दनानंतर साऱ्या गोपगोपींनी गोकुळात आनंदोत्सव साजरा केला. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, हो यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी. कान्हा वाजवी तो बासरी, कान्हा वाजवी बासरी, कान्हा वाजवी बासरी, कान्हा वाजवी बासरी, कान्हा वाजवी बासरी. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, हो यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी. कान्हा वाजवी तो बासरी, कान्हा वाजवी
कृष्णाच्या मुरलीने अवघ्या गोकुळवासियांना वेड लावलं होतं. त्यात कृष्णाची सखी राधा ही तर त्याच्या मुरली नादात बावरी झाली होती. श्रीकृष्णाच्या रासलीलेत वृंदावनातील गोपिका कामधाम सोडून कृष्णाच्या मुरलीच्या सुरात मग्न होऊन नाचात रंगून जात असत. आणि कृष्णही प्रत्येक गोपिकेबरोबर एक एक कृष्ण रूप धारण करून नृत्य करीत असे. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिकेचा राज जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिकेचा राज जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात सखी रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर फिरते. ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर फिरते. ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते. त्या सप्तसुरांच्या लाटेवरून साध ऐकुनी होई राधा ही बावली. हरीची राधा ही बावली. राधा ही बावली. हरीची राधा ही बावली. चौदा वर्ष गोकुळवासियांना आपल्या लीलांनी मंत्रमुग्ध करून श्रीकृष्णानं किशोरावस्थेत प्रवेश केला. तेव्हा कंस मामानं श्रीकृष्णाला द्वंद्व युद्धाचं आमंत्रण दिलं आणि कृष्णाला जाणीव झाली आकाशवाणी खरी होण्याची हीच ती वेळ.